रोटरी क्लब घनदाट जंगल प्रकल्पालगत स्वच्छतागृहांची दुरावस्था. डॉक्टर श्रेयस ठाकूर आक्रमक. लाखो रुपयांचा खर्च पाण्यात. पनवेल महानगरपालिकेने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या रोटरी क्लब घनदाट जंगल प्रकल्पाला लागूनच असलेल्या भारत गॅस एजन्सी नजीकच स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे. एकीकडे पनवेल महानगरपालिका आयुक्त स्वच्छतेसंदर्भात अनेक उपाययोजना राबवत असताना त्याला अशा प्रकारे केराची टोपली दाखवली जाते. स्वच्छतागृह बंद असल्यामुळे स्वच्छतागृहाच्या आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी आलेले अनेक नागरिक नाईलाजाने रहदारीसाठी असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जागेचा वापर करताय. स्वच्छतागृहाचा वापर करण्याची वेळ सुद्धा सकाळी 6 ते रात्री 10 अशी नमूद करण्यात आली आहे. स्वच्छता सर्वेक्षण हे फक्त बाहेर असलेल्या पाटीवर तारखा, वेळा आणि संबंधित अधिकाऱ्याचं नाव, नंबर लिहून पूर्ण केलं जात आहे. असं हे फक्त नावापुरतं स्वच्छता सर्वेक्षण केलं जात आहे. काही जणांनी संबंधित सॅनिटरी इन्स्पेक्टर रीना बेहेरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्वच्छतागृह उघडे ठेवल्यावर तेथील प्रकाश दिवे आणि पाण्याचं नळ चोरीला जात असल्याचं हास्यास्पद उत्तर दिलं. महानगरपालिकेने एखादा स्वच्छता अधिकारी किंवा कंत्राटदार नेमणूक करून हे स्वच्छतागृह नागरिकांसाठी खुलं करावं. हे स्वच्छतागृह रोटरी क्लब घनदाट जंगल या प्रकल्पाच्या दर्शनीय भागास असायला पाहिजे होतं, जेणेकरून अशा या प्रकल्पाला भेट देणाऱ्या नागरिकांना आणि बाजूने जाणाऱ्या नागरिकांना त्याचा वापर करता येईल. सदर स्वच्छतागृह हे रोटरी क्लब घनदाट जंगलाच्या दर्शनीय भागात असावं. या संदर्भात लवकरच आयुक्तांकडे भूमिका मांडली जाईल. नुकताच नव्याने उभारलेल्या पनवेलमधील नाट्यगृह समोरील प्रशासकीय इमारतीमध्ये देखील स्वच्छतागृहांची तिजोरीसारखी जपणूक करण्यात आली आहे. महापालिकेच्या या धोरणांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने डॉक्टर श्रेयस ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, कोकण संधी न्यूज, पनवेल.